32,000 किलो भेसळयुक्त मँगो पल्प जप्त केलेला आहे। पुण्यातील खेड आणि मावळ तालुक्यामध्ये ही मोठी कारवाई झाली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आणि 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आता सध्या आंब्याचा हंगाम आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात आंब्यावर प्रक्रिया केली जाते आणि मँगो पल्पची विक्री केली जाते। मात्र यामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली आणि 32,000 किलो भेसळयुक्त मँगो पल्प जप्त केलाय। खेड आणि मावळ तालुक्यामध्ये ही कारवाई केली आहे। हेमंत सापुडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। हेमंत, काय एकूण माहिती मिळते? मोठ्या प्रमाणात हे भेसळयुक्त मँगो पल्प जप्त केलाय। नक्कीच श्वेता, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत भेसळयुक्त मँगो पल्पचा साठा जप्त केला। या कारवाईत तब्बल 32,000 किलो मँगो पल्पचा साठा हा खरं तर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केलेली आहे। जवळपास 2.5 लाख रुपये किमतीचा हा साठा आहे। खरं तर आता आंब्यांचा सीझन सुरू आहे आणि अशा वेळी खरं तर हे भेसळयुक्त मँगो जे काय आंब्याचा पल्प आहे तो वापरला जात होता आणि यावरती कारवाई केली। आपण एकंदरीत विचार केला तर साखरेऐवजी भेसळयुक्त पदार्थ असेल, गायचे दूध असेल, केमिकलयुक्त केशरी रंगाचा वापर यामध्ये केला गेला होता आणि हे खरं तर अन्न आणि औषध प्रशासनाने तपासणी केल्यानंतर हे निदर्शनास आल्यानंतर ही मोठी कारवाई केलेली आपल्याला सध्या पाहायला मिळते। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ही मोठी कारवाई आणि यानंतर खरं तर अशा पद्धतीने ज्या काही दुकानांमध्ये असं जर केलं जात असेल तर नागरिकांच्या आरोग्याची अक्षरशः खेळ केला जात आहे। मात्र या भेसळयुक्त पल्प जर विचार केला तर नागरिकांच्या आरोग्यावरती गंभीर परिणाम होऊ शकतो। जर आपण विचार केला तर जुलाब असेल, उलट्या असेल, पोटदुखी असेल किंवा अन्नात विषबाधा होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो। कर्करोगासारखे गंभीर आजार अशा प्रकारचे जर पदार्थ वापरले गेले तर त्यातनं होऊ शकतो। त्यामुळे खरं तर नागरिकांच्या आरोग्याशी एक प्रकारे हे दुकानदार अशा प्रकारे खेळ करत असल्याचे मधनं समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। श्वेता, अगदी हेमंत, आपण सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जातोय। लहान मुलं सुद्धा अनेकदा अशा पद्धतीचे बाहेरचे मँगो पल्प वेगवेगळ्या स्वरूपामध्ये खात असतात आणि त्यामुळे त्यांच्याही जीवाला धोका संभवतो। त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनानं आता यासह राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीची कारवाई करणं अपेक्षित आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।